उद्देश आहे आज सर्वांनी इथं येण्याचं. आणि म्हणून त्या उद्देशाला पूर्णत्वाला जात असताना आपण भजन पण केलं पाहिजे. आज आपण प्रसादासाठी आलोय की नाही? प्रसाद घ्यायला आलात ना? उद्देश काय आहे कीर्तनाला येण्याचा? माणसाचं कुठेतरी जाण्याचा आणि काहीतरी करण्याचा काहीतरी उद्देश असतो का नसतो? असतो ना. असं तोंड पाडून बसू नका, जरा स्माईल ठेवा चेहऱ्यावर. काहीतरी उद्देश असल्याशिवाय महाराजांचा उद्देश होता आलो याची कारण अशी उद्देश आहे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले, हा उद्देश आहे. तसं तुमचा येण्याचाही उद्देश आहे, माझाही उद्देश आहे, बाळगोपाळांचाही उद्देश आहे, मृदंग आचार्यांचाही उद्देश आहे, गायन आचार्यांचाही. हे गायला आले, हे वाजवायला आले, आम्ही सांगायला आलो आणि तुम्ही ऐकायला आले. आता काही काही खायला येणार आहेत ते उशिरा येते, कारण 7 ते 9 कीर्तन असलं की 8:30च्या पुढे गर्दी होती ना. प्रसाद पाहे प्रसादाची वाट. आज पगाराचा आणि प्रसादाचा दिवस आहे. पण पगार त्याला भेटत असतो महाराज, प्रसाद त्याला भेटत असतो की ज्यानं इमानदारीनं भजन केलं, ज्यानं इमानदारीनं सेवा केली. कारण सेवा केल्याशिवाय मेवा भेटतच नाही या जगात. हा देव एवढा आगाऊ आहे. एखाद्या वेळेला माणूस कृपा करल, पण देव एवढा आगाऊ आहे, तो काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी देतच नाही महाराज. तेव्हा दिवसी गीतेतला श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. काहीतरी त्याला अर्पण करावं, भावपूर्ण अर्पण करावं. त्याला थोडस जरी मिळालं, आभाळ भरून देण्याची ताकद आहे, हात भरून देण्याची ताकद आहे, मन भरून देण्याची ताकद आहे. फक्त थोडस त्याच्यासाठी अर्पण करावं. आणि म्हणून ज्यानं केलं त्याच्यासाठी आजचा प्रसादाचा दिवस आहे. 44 वर्ष झाले, किती मटक्या फुटल्या, किती दहीहंडी फुटल्या आणि किती काले झाले आहेत. एवढा काला झाल्यावर तरी निदान आपल्या जीवनात हरिनामाचा काला व्हावा. पण कालवा कालव झालीये, काला नाही झाला. एक वेळेला कालवा कालव होईल, काला नाही. ज्या वेळेला काला होतो ना, ब्रह्मस्थिती प्राप्त होते ना, त्या दिवशी हा खरा काला झाला. ही हंडी फुटली, पण 3.5 हाताची हंडी पण फुटली पाहिजे ना बाबा. दहीहंडी फुटल्यावर जशा लाह्या बाहेर येतात ना, तसं या हृदयातून सुद्धा ब्रह्मतत्व बाहेर यावं की नाही, या अर्थानं हा काला आहे. हरिनामाचा खिचडी, हरिनामाचा खिचडी खालो, वा वा. हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी खाला, हरिनामाचा खिचडी प्रसाद पाहे प्रसादाची वाट. काल्याच्या दिवसाची आपण वाट पाहत बसलाय, पण ज्यानं केलं त्याला मिळतं. अखंड नाम सप्ताह चालू आहे, 44वं वर्ष आहे. आणि नाम सप्ताह याचं नावच अखंड आहे. ज्यानं भजन अखंड केलं, तुकोबारायांचं भजन अखंड झालं. थोडा आवाज वाढव दादा याचा. अखंड भजन झालं. मला सांगा, सप्ताहाचं नाव कधी बदलतं का हो? अखंडच राहतं ना. का कधी कोणत्या पत्रिकेत वाचलं कधी कधी नाम सप्ताह, असं नसतं. पार्ट टाइम नाम सप्ताह असंही नसतं. त्याचं नाव काय? अखंड.
दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे अखंड आहे. म्हणून नाम सप्ताह ज्या दिवशीपासून चालू झाला, छोटी मोठी काय तुम्ही सेवा केली असेल, कोणी अन्नदानाच्या सेवा केली असतील, माझ्याकडे लक्ष द्या, कोणी अन्नदानाच्या सेवा केली असतील, कुणाला काही वाटलं, कोणी वस्त्रदान केलं असेल, कुणी महाराज लोकांची दक्षिणा दिली असेल, कुणी मृदंगाचार्यांची दिली असेल, कुणी गायनाचार्यांची दक्षिणा दिली असेल, आलेल्या अतिथींचा कुणी सत्कार केला असेल, ज्याला जसं जमेल कुणी फुलांची सेवा केली असेल. आता आमची माळी याची जातं, इथं फुलाला काही कमी नाही. कोणी फुलाची सेवा केली असेल, कुणी धूप अगरबत्तीची सेवा केली असेल, कुणी माईक सिस्टीमची सेवा केली असेल, कुणी मंडप झाडायची सेवा केली असेल. बरोबर आहे का? कुणाला नाही जमलं तर काहीतरी चपला अगं उचलून बाजूला ठेवले असतील असं म्हणायचंय मला. लगेच चोरायचं आलं का मनात? चपला तर उचलून बाजूला ठेव. काहीतरी सेवा घडल्याशिवाय कसं काय प्रसाद घ्यायचा? काल्याचा अधिकार काय आहे आपला प्रसाद घ्यायला? म्हणून पाहे प्रसादाचे महाराज, आज आम्ही प्रसाद घ्यायला आलोय, पण हा असा प्रसाद आहे की जीवन मुक्तत्वाचा प्रसाद आहे. कारण काला करणारे हे बद्ध नसून काला करणारे हे मुक्त आहेत. काला हा बद्धांनी करावा का काला मुक्तांनी करावा? आमच्यासारखे हजारो लाखो कीर्तनकार जगतामध्ये आहेत. सुटा याचा करीतो उपाय जो जो पावे गोविले. कदाचित आम्ही मुक्त नाही आहेत, नाहीच आहेत. कदाचित हा शब्दच नको. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप म्हणताना कीर्तनकारही हरिरूप नाही आणि ऐकणाराही हरिरूप नाही. पण ज्यांनी अभंग प्रतिपादित केले त्यांची अवस्था जर पाहिली तर त्यांची अवस्था मात्र मुक्तत्वाची आहे. पण जगतवंदनीय तुकोबरायांच्या बाबतीत सांगताना तुकोबरा हे फक्त संत नाही आहेत, तुकोबरा हे मुक्त आहेत. कारण का? संत जरी येत असतील, संतांना जरी पाठवल्या जात असेल, पण मुक्तांचं असं आहे स्व इच्छेने येणं आणि स्व इच्छेने जाणं. मुक्त आहे म्हणून तर त्यांनी एका अभंगात सांगितलं, ए देवा तुझा मोक्ष नको, तो राहू दे, मोक्षपद तुच्छे केले या कारणे, राहू दे, ते तुझ्या घरीच तो प्रसाद राहू दे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. तुम्ही म्हणता महाराज असं कसं काय? तुकोबरायांची संपूर्ण जीवन कारकीर्द पाहिली, त्याचा जर आपण अभ्यास केला तर ठीक आहे, ते सगळं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुकोबराय गेले, वयाचं 42व्या वर्षी निर्वाण झालं, चला ठीक आहे, सदेह वैकुंठ गमन झालं. त्यांना मुक्त कसं म्हणता येईल? तर त्याचा अर्थ असा आहे, ज्या वेळेला वंदनीय महाराज गेले, आपल्याकडे सगळेच जायला आलेत, राहायला कुणी आलं नाही का? तुमचा मुक्काम आहे, जायचं का? मग एवढी घाई नाही आहे, वर जागा नाही. जायला आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, जायला सगळे आले. घरातलं जातं सांगतं सगळं जातं बाबा, जातं असतं ना ते सांगतं सगळं जातं, जायला सगळे आले. पण नवल असं आहे, आजपर्यंत आमच्या घरातला गेलेला व्यक्ती पुन्हा परत आला नाही. का आलं का वापगावात कोणी? महिला मंडळ रात्रीचं कीर्तन ऐकून समजा तुम्ही गावाच्या बाहेरून चाललात आणि तुम्हाला वाटलंच कीर्तनात ऐकलं गेलेला व्यक्ती आपला परत यायला पाहिजे, आपले आजोबा लाडके होते, आमचे मामांजी लाडके होते, आणि चलता चलता मामांजी खरंच वेशीजवळ प्रगटले आणि सुनबाईला जर आवाज दिला, सुनबाई बरं आहे का? तिथं जाग्यावरच ब्रह्म. पुन्हा मामांजी म्हणायला सुनबाई उठणार नाही. आपल्या घरातलं गेलेलं कोणी आलं नाही, पण तुकोबराय आले ना हो. भगीरथीने आवाज दिला, बाबा गेले कोण्या गावा, भगीरथी करी धावा. भगीरथीसाठी तुकोबराय येतात. निळोबरायांनी धावा केला, तुकोबराय निळोबरायांसाठी येतात. ज्यांचं स्व इच्छेने जाणं आणि स्व इच्छेने येणं आहे ते मुक्त आहेत, आणि अशी मुक्तच काला करू शकतात. विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन ज्यांचं ब्रह्मतत्वा मध्ये गेलं, ज्यांना संपूर्ण जगतामध्ये ब्रह्म दिसायला लागलं, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आई रखुमा माई. ही जी अनुभूती ज्या तुकोबरायांना झाली ना, ते तुकोबराय काल्याचं वर्णन करतात. म्हणून आजचा असणारा हा परम पावन काल्याचा प्रसंग आहे. काला उद्या नाही बरं, हा काला आजच आहे. काला उद्या, काला उद्या एखादा महाराज चुकून आला, तू कशाला आला बाबा? कालच झाला काला, आज काय येण्याचं कारण आहे? म्हणजे काला म्हणजे पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, विरामाचं कीर्तन आहे. आणि म्हणून इथं वेगवेगळ्या पद्धतीचा प्रसाद आहे. फक्त आता प्रसाद घ्यायला येणारा कसा आहे त्याच्यावर हे निर्भीड आहे की कोणता प्रसाद घ्यायचा. नाहीतर दहीहंडी फुटायच्या वेळेला आमच्या बाया 2-3 म्हाताऱ्या तुडून वर येतात.
त्यांना ते खापर घ्यायचं असतं. प्रवीण महाराज खापराचा तुकडा. मी एका बाईला विचारलं, एवढी धावपळ करते खापराचा तुकडा कशाला घ्यायचा? ती म्हणली, महाराज तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही काय भाकरी करता का चपात्या करता? तुम्ही आपलं उठलं की बोंबलत फिरता. तुम्हाला काम काय आहे दुसरं? तुम्हाला काय स्वयंपाक येतो का काय? पण पुढचं तर सांगा. काय नाही म्हणे, खापराचा तुकडा पिठाच्या डब्यात टाकला की पीठ कधीच संपत नाही. मग गिरण्या बंद नसत्या का पडल्या? बरं गिरण्याचं जाऊ द्या, मी तर खापराचा तुकडा गाडीलाच लावून ठेवला असता. डिझेल टाकायचं कामच नाही. अगं श्रद्धा असावी पण अंध नसावी. खापर दिसलं पण खापर ज्यानं बनवलं तो नाही दिसला का? प्रसाद दिसला, कधीतरी मनाला असं वाटावं की किती दिवस प्रसाद खायचा. बरं असं आहे का खाल्ल्यावर पूर्ण निवृत्ती आहे? आता असं आहे का आज भरपूर खाल्ला आता उद्या खायची गरजच नाही, असं आहे का? उद्या पुन्हा त्या वेळेला भूक लागणारच आहे, पुन्हा मधुकरी मागावीच लागणार आहे. मग असं करावं, हा पुन्हा पुन्हा जो काला आमच्यासाठी निर्माण करतो ना, या निर्माण कर्त्यालाच बघण्याची इच्छा ठेवावी. त्या दिवशी काला होतो. हा काला निर्माण करणारा कोण आहे? हे जग सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? आणि याचा प्रेम भाव संतादिकांनी आपल्या मनात ठेवला. माईबाप मनात ठेवला. त्याच्यावर इतकं निर्भीड प्रेम केलं की त्या भगवंताचं आणि या संतांचं अस्तित्व एक झालं. म्हणून आपल्याकडे तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट, महाविष्णूचा अवतार. संत देव पहावयासी गेलो आणि देवच होऊनी. मीराबाई म्हणतात की नाही, लाली मेरे यार की जित देखूं उत लाल. लाली, लाली म्हणजे स्वरूप दर्शन. लाली मेरे यार की जित देखूं उत लाल. लाली देखन मै गई तो मै भी हो गई लाल. त्याला पाहायला गेले आणि त्याचीच होऊन गेले महाराज. पुन्हा काही उरलंच नाही. मी तू म्हणायला पुन्हा काही उरलं नाही. ही अवस्था ज्या या पंचमहाभूताच्या देहातून झाली आहे ना, आजचं वर्णन करत असताना एक प्रभाव आहे. हा 3.5 हाताचा देह दिलाय ना, हा गोमटा आहे, हा भजन करण्यासाठी दिला. आणि म्हणून पंचकर्मेंद्रिया पंच हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना कमाया सोया. वाह. खाया पिया सुख से सोया ना कमाया सोया. मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना कमाया सोया. हा पिया सुख से सोया ना कमाया. औट हात का मानव देह हा भगवंतानं दिलाच की नाही. याच्यामध्ये जे इंद्रिय दिले, हात पाय कान, या सगळ्यांचा सदुपयोग सांगितलाय. हा देह भजनासाठी दिला, कारण या अगोदरच्या देहांमध्ये भजन करता येत नाही. आणि कहे ज्ञान नाही कोटे. वा नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही. याचने देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही कोटे. याचने घरे देवाचे भजन देही घरे देवा. आणि कहे ज्ञान नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही कोटे. या अगोदरच्या देहात करता आलं नाही. या अगोदरच्या देहात त्याचं भानही नाही. बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. पण आता मानव देहामध्ये बडे भाग मनुष्य तनु पावा. या देहामध्ये भजन करण्यासाठी आपण आलोय ना, म्हणून या देहाचा सदुपयोग. म्हणून महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही काय करा, बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन ना किया करे. भजन वाचेने करा. हातांना टाळी वाजवा. ही वाचा फुकट जाऊ देऊ नका. काही काही लोकांना फुकट बडबड करायची सवय आहे. तोंड दिलं ना भजन करा.
वेळ थोडा जरी वाया चालला भानावर या. काही काही लोकांना हा वेळ घालवायची. काही लोक जगात अशी आहेत त्यांना वेळ जात नाही. हे 24 तास सुद्धा पुरत नाही. आणि वेळ जात नाही आणि काहींना वेळ पुरत नाही. हे दोन शब्द आहेत. त्यांना वेळ जात नाही. अख्खं मोबाईलचं रिचार्ज संपलं तरी वेळ जात, आणि काहींना वेळ पुरत नाही. याच्यातही ते देव म्हणतात, अरे देवा, एक क्षणही वाया जायला नको आम्हाला भजन करण्यासाठी. एवढी बडबड, रिकामे बसतील, याचं उनं धुणं त्याचं धुणं. मला सांगायचंय पुढे, 2 बाया सार्वजनिक नळावर कपडे धुत होते, कपडे, आणि गप्पा चालू होत्या. एक जण म्हणली, अहो आमचा पप्याच्या बापाला जर विषय दिला ना बोलायला तर 2-2, 2.5 तास एका विषयावर बोलतं. कोण म्हणली? एक जण म्हणली. दुसरी म्हणली, ते तर काहीच नाही, आमचं येडं असं आहे म्हणे, विषय नाही दिला तरी दिवसभर बडबड करीत राहते. आयुष्य त्याच्यात चाललं. घी घी माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. दुसरं सांगायचं पण आधी तिसऱ्याकडे जाऊ. तुम्ही आई का रे कान, आधी डोळे आहेत पण आपण तिसरं घेऊ. तुम्ही आई का रे कान, काय माझ्या विठोबाचे गुण, आणि मग डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कारण का, या कर्मेंद्रियाद्वारे जो आघात होतो ना तो मन पटलावर होतो. जे ऐकलं, वाईट ऐकलं, एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट घृणा निर्माण होते. जे पाहलं ते हृदयामध्ये उतरतं. म्हणून पाहत असताना भावना चांगली असावी आणि चांगलं पाहावं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती हे म्हणत असताना देवा सदैव तुला पाहावत राहावं. कारण का, गोड तुझे रूप, हे रूप पाहिलं की अनंत जन्मीचं दुःख विसरून जातं. भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला. वा वा. अवघा वा वा. भाग गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, गेला, शीन गेला, भाग गेला. अवघा झाला आनंद, भागही गेला, शिनही गेल्या, पण कधी देखलिया, हे महत्वाचं आहे. आता मन कुठे पडणार नाही, कारण तुझे चरण देखलिया. प्रेम रस बैसली मिठी, दिली मिठी पायासी. अर्थ आहे, जेव्हा पाहिलं त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमाचा आघात मनावर झाला. कारण भक्ती तत्वामध्ये पाहणं महत्वाचं आहे. देव पाहावा, आणि तो पाहिल्यानंतर काय अवस्था होते, या गवळणीचं दुसरं चरण, देखीला डोळा. देखीला डोळा, बैसला मनी, 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 देखीला डोळा, बैसला मनी.
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती ही उभी मूर्ती विटेवरी. माऊलींचा एक अभंग आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेते तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहणं महत्वाचे. पाहता पाहणे दुरी सारोनिया. या डोळ्यानं पाहलं देखिला डोळा आणि पाहिल्यावर काय झालं मनामध्ये तो बसला घर करून बसला. जगतामधलं व्यवहारातलं हे पाहणं महत्वाचं आहे. भगवंताला पाहत जा. तो आपल्यासाठी आलाय. त्याचं येणं आपल्यासाठी आहे. एखाद्या बालकासाठी आई संपूर्ण देहदान जसा करून टाकते ना तसा किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा. ते अस्तित्व भगवंताचं आहे आपल्यासाठी आहे. मंदिरात आपण गेलो की त्याला पहा. लावून घ्यायचंय का? विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठल. परमात्म तत्वामध्ये पाहावं देवाला. देव पाहायला जायचंय. आपण मंदिरामध्ये जातो पण देव पाहत नाही. बऱ्याच लोकांना मंदिरात गेल्यानंतर डोळे झाकायची सवय. इथं बसलेले 75% तसे आहेत. मंदिरात जाते लांब लांबून येते. मंदिरात देवाच्या समोर उभा राहिलं डोळे झाकून काय बडबड बडबड करतेत कुणास ठाऊक. मी एकदा आमच्या स्वामीजींना विचारलं होतं. म्हटलं असा कोणता वर्ग आहे स्वामीजी की समोर देवाच्या गेल्यानंतर डोळे बंद करतात? ते म्हणले बाळ तू शाळेमध्ये गेली होती ना? म्हणलं हो. म्हणले वर्गात जर काही चुकलं आणि अचानक वर्ग शिक्षक आला तर विद्यार्थी शिक्षकाच्या तोंडाकडे पाहतो का? कशाला नाही म्हणता तुम्ही सुद्धा. काहीच चुकलेलं असल्यावर आपण वर तोंड करून पाहत नाही. तसं काहीतरी कर्म चुकलंय म्हणून देवाकडे पाहायची इच्छाच होत नाही. कारण नजरों से भी निहाल होते हैं जो प्रभू की शरण में आते. त्याच्याकडे पहा ना. तो किती सुंदर आहे. अनंत जन्माचं. कारण पाहिल्यानंतर मनावर आघात होतो. अनादी कालाचे वाईट संस्काराचा गंज या मनावर बसलाय. या कलियुगाच्या प्रवाहामध्ये मनही काळं झालंय. नरसिंह सरस्वतीचा गुरुचरित्र ग्रंथ. या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की कलियुगातला व्यक्ती कीर्तनात बसला तरी त्याचं लवकर मन लागणार नाही. कावळा शिवल्यावर लोकांची अवस्था बघा. प्रवचन ऐकण्याची राहतच नाही. कावळा शिवलात का हे शिवले तेच कळत नाही. पळायची घाई आहे. 7 ते 9 कीर्तन असलं की स्वतःची घड्याळ सोडून दुसऱ्याच्या घड्याळात पाहतं. कारण मन लागत नाही बाबा. ही मनाची अवस्था आहे. मनावर अनादी कालाचे वाईट संस्कार आहे. ते वाईट संस्कार घालवण्यासाठी पाहणं महत्वाचं आहे. गवळणीने पाहलं देवाला. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. आता तो वारंवार वदनातून यायला लागलाय. पाळणं हे जरी कर्त्याचं कर्म असलं तरी जे पाहलं ते भोगावं लागतं. एक उदाहरण आहे. तुम्हाला पटलं तर बघा. पाहत असताना व्यवहाराच्या दृष्टीनं काय पाहावं? वाईट पाहलं की वाईटच सोसावं लागतं माणसाला. म्हणून चांगलं पाहत राहावं. कधी काळी तुम्ही दृष्टांत ऐकलेला असेल, मला माहित नाही, ऐका. राजस्थानचा एक व्यापारी आला. राजस्थानचा. आणि व्यापारी आल्यानंतर काही 4-2 दशम्या त्याच्यासोबत 2-3 दिवसाचं काही भांडवल होतं. प्रवास करत 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 आला. त्याच्या त्या दशम्या संपल्या. त्याची ती शिदोरी संपली. भूक लागली. पूर्वी काही वाहनांचा एवढा प्रभाव नव्हता. फोनही नव्हता. कोणत्या पाहुण्याला फोन करावा आणि अर्ध्यात काही शिदोरी मागून घ्यावी असंही नव्हतं. प्रवास करत करत चालला. एका पाटलाची आमराई दिसली त्याला. उदाहरण आपल्याला माहित असेल. पाटलाची आमराई दिसली आणि आमराईमध्ये तो गेला. पाडाचे लागलेले आंबे. आंब्याचे दिवस चालू आहे म्हणलं आंब्याचं उदाहरण सांगावं. आंबे दिसले. तोंडाला पाणी आलं. भूक लागलेली होती. त्याला असं वाटलं आपण आंबा तोडून खावा आणि भूक भागवावी. पण काय झालं त्या काळात नेमके पाटलाच्या त्या आमराईमध्ये चोरी सुरू झाली होती.
आणि पाटलानं एक दंड घेऊन म्हणजे काठी घेऊन एक माणूस तिथं पहरेदारीसाठी ठेवला होता. पण पाटलानं त्या पैलवानाला सांगितलं होतं समोर उभं राहायचं नाही, लपून उभं राहायचं. म्हणे का चोरून कोणी खायला लागलं की त्याला मारायचं. व्यावहारिकतेमध्ये पाहणं चुकलं की त्या डोळ्यालाच ते सगळं भोगावं लागतं. उदाहरण कुठेही लावता येईल. ऐका, त्यानं तो पाहिल्यानंतर तोंडाला पाणी आलं, धावत गेला, आंबा तोडला. महिला मंडळ आंबा तोडल्यानंतर त्यानं त्याच्या रसेंद्रियानं रसास्वादन सुरू केलं. आंबा चाखायला त्यानं प्रारंभ केला. आणि असं करताना त्या काठीवाल्या माणसानं त्या गड्यानं त्याला पाहिलं. तो धावत आला. तो जसा धावत आला, हा मला मारतो की काय म्हणून हा खाता पळाला. आणि पळाल्यानंतर त्यानंही याच्या पाठीमागे पाठलाग केला, त्याला पकडला आणि बेदम मारला. आणि मग हा रडत बसला. किती सोपं आहे ऐकायला. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी टर्निंग पॉइंट असतो. त्याच्याही होता म्हणून त्या राजस्थानी व्यापाऱ्यांनी याचं कवित्व केलं. आणि ते कवित्व असं होतं, जिन देखा दौड्या नाही, जिन देखा उन दौड्या नाही, गया दो जना. ज्यांनी पाहिलं ते गेले नाही. जिन देखा उन गया नाही, गया दो जना. जिन गया उन आम तोड्या नाही, तोड्या दो जना. जिन तोड्या उन खाया नाही, खाया घनो जना. मारवाडी बसलेले गीत कोणी? मारवाडी गावात आहे मला माहिती आहे, इथं नाही ना आले. घन चोखो माल त्यांना सांगा. जिन देखा उन खाया नाही, खाया घनो जना. जिन खाया उन रस चाखो नाही, चाख्या एक जना. आणि जब रस चाख्या तर तो मारायला आला. मग जिन रस चाख्या वो दौड्या नाही, दौड्या दो जना. जिन दौड्या उन पकड्या नाही, पकड्या दो जना. जिन पकड्या उन मार्या नाही, मार्या दो जना. और जिन मार्या उन रोया नाही, रोया. कळलं तुम्हाला? सगळ्या कीर्तनकार आहेत का काय? जिन देखा उन गया नाही. ज्या डोळ्यांनी पाहिलं ते चालत गेले नाही. डोळे चालतात का? डोळे चालत तरी प्रवास केल्यावर आपल्याला थकवा जाणवतो. आम्ही कोसो किलोमीटर प्रवास चालू आहे, हे सगळी भावंड आम्ही फिरतो. मग गाडीमध्ये असे पाय टाकत जातो का? मग तरी आपण काय म्हणतो? फार थकलो, डोळे थकतात. डोळे हा प्रवास डोळ्याचा आहे, पण तरी सुद्धा डोळ्यांना पाय नाही. जिन देखा उन गया नाही, गया दो जना. पाय चालत गेले. जिन गया उन आम तोड्या नाही, तोड्या. पायाने आंबे तोडतात का? का बापगावला उलट आहे, माणूस असा उलटा होतो आणि पायाने आंबा तोड, असं आहे का? नाही, हाताने आंबा तोडला. जिन तोड्या उन खाया नाही, खाया घनो जना. म्हणजे 32 दातांनी आंबा तोडला, खाल्ला. पण जिन खायो उन रस चाख्यो नाही, चाख्या एक जना. फक्त जिभेने त्याचं रसास्वादन केलं. जिन चाख्या उन भाग्या नाही, काठी घेऊन तो मागून आला. पण जिन चाख्या उन भाग्या क्या? जीभ पळते का? चरा चरा बोलते पण पळते का? पळत नाही. मग पळलं पुन्हा कोण? पाय पडली. जिन भाग्या उन पकड्या नाही, पकड्या दो जना. जिन पकड्या उन मार खाया नाही, खाया. आणि जिन खाया उन रोया नाही, रोया. पाहिलं कोणी होतं? रडलं कोण? व्यवहार आणि संसार हा रडवणाराच आहे. यामध्ये पाहण्यासारखं ब्रह्मतत्व आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. सगळं जग ब्रह्मतत्वानं भरलंय, पण ते पाहण्यासाठी आमचे डोळे तयार नाही, कारण आमच्या मनावर विषयाचा आघात आहे बाबा. आजची गवळण म्हणते, मी जे पाहलं ते माझ्या मनात बसलं, आणि मनात बसलं आणि माझी अवस्था काय झाली? अभंगाचं प्रथम चरण. कोणी